मंडळी, आज एक छोटासा विषय, छान विषय, जनतेचा सेवक. जनता आणि कर्मचारी अधिकारी या दोघांची भूमिका म्हणजे नेमकं काय बघूया. कार्यालयामध्ये काम करत असताना मी जेव्हा कार्यालयीन कर्मचारी किंवा अधिकारी या भूमिकेमध्ये असतो तेव्हा मी खऱ्या अर्थानं जनतेचा सेवक असतो. प्रश्न हा आहे की मी जनतेचा सेवक आहे, मी जनतेचा सेवक असणं आणि मी जनतेचा सेवक आहे हे मनाला सांगणं आणि तसं समजून काम करणं या दोन गोष्टीमध्ये खूप फरक आहे. बघा, जनतेची सेवा करण्यासाठीच किंबहुना माझी नियुक्ती झालेली आहे हे शाश्वत आणि 100% सत्य आहे. ते मी स्वीकारतो का? किंबहुना माझ्या डोक्यामध्ये हा विचार सदैव जिवंत असतो की मी इथे जर बसला आहे, कर्मचारी अधिकारी जर आहे, तर मी मालक आहे. या भूमिकेमध्ये जर आपण काम करत असू तर निश्चितपणे जनतेचा रोष होऊन घेतल्याशिवाय आपण राहणार नाही, हे पण सत्य आहे. बघा, मी कोणामुळे? मी जनतेमुळे, हे आपण स्वीकारायलाच पाहिजे. जनता जर माझ्याकडे येते आहे, लोक जर माझ्याकडे येत आहेत, लोकप्रतिनिधी जर माझ्याकडे येत आहेत, तर निश्चितपणे माझ्याकडनं त्यांना करमणुकीची अपेक्षा नाही आहे. ते त्यांचा वेळ टाईमपास करण्यासाठी नाही आले आहेत. ते कोणती तरी समस्या घेऊन आपल्याकडे आले आहेत, ती कोणतीतरी प्रॉब्लेम घेऊन आपल्याकडे आले आहेत, ती कोणतीतरी गरज घेऊन आपल्याकडे आले आहेत, किंबहुना ते गरजेपोटी आपल्याकडे आले आहेत, ही भावना आपल्या मनामध्ये नेहमी असायला पाहिजे. मग त्यासाठी जनतेचा सेवक किंवा लोकसेवक जर मी या ठिकाणी बसलो आहे, जनतेच्या सेवेसाठी जर मी बसलो आहे, तर 3 गोष्टी आपल्याला जाणून घेणं, समजून घेणं आणि मनाला पटवून सांगणं नितांत आवश्यक आहे. नंबर 1, वेळेचं महत्त्व. मी त्या व्यक्तीला जर एखादे कार्य करण्यासाठी 4 दिवसांनी, 3 दिवसांनी, 5 दिवसांनी जर बोलावलं असेल, तर ती नोंद मी माझ्या पुस्तकामध्ये केली आहे का की त्या व्यक्तीला मी दिलेली वेळ पाळणार आहे. दुसरा मुद्दा, मी कमिटमेंट, ज्याला आपण असं म्हणतो की त्या व्यक्तीला मी जे कमिटमेंट केलेलं आहे किंवा त्या व्यक्तीला जे मी आश्वासन दिलं आहे, ते आश्वासन खरोखर वास्तविक आहे की केवळ त्याला आजचा दिवस टाळण्यासाठी दिलेला आहे, हेही मला जाणून घेणं नितांत आवश्यक आहे. जर मी ती गोष्ट किंवा ते आश्वासन किंवा ते कार्य जर दिलेल्या वेळेत पूर्ण करू शकत नसेल, तर ते आश्वासन मी का द्यावे? जर मला जर ही गोष्ट इतरांकडनं अपेक्षित नाही, जर मी इतरांकडे या अपेक्षेने बघतो की माझं कार्य त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करायला पाहिजे असं जर मला वाटत असेल आणि इतर कार्यालयांमध्ये जर मी जाऊन माझ्या कार्याची ती अपेक्षा करत असेल की त्या व्यक्तीने जर मला म्हटलंय की तुमचं काम 4 दिवसामध्ये मी पूर्ण करणार, मग 4 दिवसाची नोंद मी त्यावेळी का नोंद करून ठेवतो की मला समोरच्या व्यक्तीने 4 दिवसांनी बोलावलेलं आहे. मग 4 दिवसांनी गेल्यानंतर जर मला ते काम पूर्ण झालेलं आढळलं नाही तर माझा कसा मनस्ताप होतो? विषय स्पष्ट आहे. जी गोष्ट मी इतरांना देतो ती गोष्ट मी इतरांकडनं अपेक्षित करत असताना माझ्या भावना काय असतात? एखाद्या व्यक्तीने जर मला एक अमुक वेळेवर अमुक काम करण्याचं आश्वासन दिलं असेल आणि ते आश्वासन त्या व्यक्तीने जर पाळलं नाही तर माझी काय अवस्था? बस एकच भावना आपल्याला समजून घ्यायची आहे की ज्या भावना, ज्या अपेक्षा मी इतरांकडनं अपेक्षित करतो, त्या अपेक्षांची पूर्तता जनतेचा सेवक, जनतेचा सेवा करण्यासाठी बसलेला मी लोकांच्या पूर्ण करतो का? हा विचार फक्त माणसाच्या मनामध्ये यायला पाहिजे. बघा, कोणताही व्यक्ती, कोणतीही लोक तुमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा प्रचंड अपेक्षाने येत असतात. त्यांची गरज त्यांना तुमच्याकडे आणलेली असते. या भावना आपल्या मनामध्ये सदैव जागृत ठेवायला पाहिजे. कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे जर आलेली आहे तर तिसरा जो मी मुद्दा सांगायचा राहून गेला आहे, तो तिसरा जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे संवाद कौशल्याचा. मी त्या व्यक्तीशी संवाद कसा साधतोय? निश्चितपणे लक्षात ठेवा, तो तुमच्यामुळे नाही आहे, तुम्ही त्याच्यामुळे आहात. ही भावना आपल्याला समजून घेणं नितांत आवश्यक आहे. त्या व्यक्तीमुळे मी आहे. आता नवीन जो कायदा आलेला आहे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम, तो काय सांगतो? मला फक्त थोडंसं अभ्यासपूर्ण विवेचन हे करायचं आहे की मी ज्या खुर्चीवर बसलेलो आहे, ज्या पदावर मी बसलेलो आहे, कर्मचारी अधिकारी या नात्याने जरी बसलो असलो तरीही माझी भूमिका स्पष्ट आहे, लोकसेवक, जनतेचा सेवक, दुसरं काही नाही. माझ्या कार्यालयात ज्या सेवा लोकांना पुरविण्यात येतात त्याचा मला अभ्यास असायला पाहिजे. जर एखादी सेवा मला द्यायचं ठरलं
किंवा माझ्याकडे ती जबाबदारी जर देण्यात आली आहे की मी लोकांना ह्या सेवा मला द्यायच्या आहेत, मग त्या सेवेचा अभ्यास मला नको का? किमान किमान जर एखादी व्यक्ती माझ्याकडे आली, त्याचं हसून स्वागत करणं एवढं तरी आपल्याला जमेल ना? निश्चितच जमेल. कारण ती व्यक्ती या अपेक्षेने आलेली आहे, त्याला नका देऊ चहा पाणी, पण किमान चांगली वर्तणूक तर द्या. बरं, चांगली वर्तणूक किंवा चांगली वागणूक देण्यासाठी काही खर्च पडेल का? निश्चितच नाही. परंतु निश्चितपणे ती व्यक्ती, ती जनता तुमच्याकडनं एक चांगला संदेश मात्र नक्कीच घेऊन जाईल. अनेकदा आपली चिडचिड होते, अनेकदा आपण वैतागलेलो असतो, परंतु तो वैताग त्याच्यावर व्यक्त करायचा का? निश्चितच नाही. जर माझ्या एका चांगल्या वागणुकीने, एका चांगल्या वर्तणुकीने जर एक व्यक्ती समाधानी होऊन जात असेल, तर निश्चितपणे ती व्यक्ती तुमची बाहेर जाऊन तारीफच करणार, प्रशंसाच करणार. किंबहुना तुमची तारीफ नाही, तुमच्या कार्यालयाची तारीफ ती करणार. म्हणजेच तुम्ही केवळ लोकप्रतिनिधींचा सामना करण्यासाठी नाही बसले, लोकांची सेवा करण्यासाठी जर आपण बसलो आहोत, तर दुसरी भूमिका ही सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की तुम्ही त्या कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा कार्य करत असता. त्या कार्यालयाचा प्रतिनिधी म्हणून जर मी काम करत असू, तर त्या कार्यालयाची प्रतिमा निर्माण करणं सुद्धा तुमचं काम आहे. त्या कार्यालयाची प्रतिमा लोकांमध्ये पॉझिटिव्ह निर्माण करायची की निगेटिव्ह निर्माण करायची? कार्यालय सजीव नक्कीच नाही. कार्यालयाचा प्रतिनिधी या नात्याने जर तुम्ही लोकांची वर्तणूक खूप चांगली ठेवली, तर निश्चितपणे जो समाजामध्ये संदेश जाईल तो निश्चितच तुमच्या कार्यालयाची मान उंचावण्यास कारणीभूत ठरेल. लोकांची सेवा म्हणजे नेमकं काय हो? ती व्यक्ती एका अपेक्षेने तुमच्याकडे जर आलेली आहे, तर त्या अपेक्षांची पूर्तता करणे एवढीच जबाबदारी आहे. अनेकदा आम्हाला लोकांना असं चित्र बघायला मिळतं की जर एखादी व्यक्ती चुकून अनावधानाने जर आपल्या समोर आली असेल आणि ते काम आपल्या टेबलवर जरी नसेल, तरी त्याला तितकेच विनम्रतेने हे सांगणं की सर, तुम्ही माझ्याकडे आले आहात, परंतु तुमच्या कामाची पूर्तता मी नाही करू शकत, कृपया तुम्हाला विनंती आहे की तुम्ही बाजूच्या टेबलवरच्या मॅडम बसलेल्या आहेत त्यांच्याकडे जा. केवळ एवढी भूमिका आपण पार नाही पाडू शकत का? परंतु अनेकदा असं चित्र बघायला मिळतं, तुम्हाला कळत नाही का? माझ्याकडे हे काम आहे का? तुम्हाला वाचता येत नाही का? एवढे 4 शब्द वापरण्यापेक्षा जर आपण विनम्र त्यांना परतवून लावत असू, सर आलेच आहात, पाणी प्या, परंतु सर तुमचं काम मी नाही करू शकणार, कारण हा टेबल माझ्याकडे नाही, काय म्हणून? ती व्यक्ती तुमचा एक मित्र बनून जाईल. ती व्यक्ती अनोळखी जरी असली तरीही तुमच्या कार्यालयाचे छान आणि सकारात्मक चित्र घेऊन ती व्यक्ती समाजामध्ये जाईल. बघा, तुम्ही काम कुठेही करा, कोणीही क्षेत्रात करा, त्या नौखे क्षेत्र असो, ओळखीचा व्यक्ती असो, अनोळखी क्षेत्र असो, कोणतेही असो, तुम्हाला तुमची इमेज निर्माण करण्यासाठी फक्त आणि फक्त आपली विचार, आपला सकारात्मक पैलू, आपली वृत्ती बदलणं नितांत आवश्यक आहे. बाकी काय? लोकांचा सेवक म्हणजे काय ही भूमिका जर मी माझ्या मनाला पटवून सांगितली, तर आपलं काम अतिशय सोपं होईल. परंतु नेमकं काय होतं की आपला इगो, आपला अहंकार आपल्याला चैन पडू देत नाही आणि आपण रिॲक्ट असं करतो की जणू मी मालक, तो नोकर. नाही मित्र, या भूमिकेमध्ये कधीही राहू नका. कारण आपल्याला वयाच्या 58 पर्यंत एका कार्यालयाची स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ इमेज लोकांपर्यंत, जनसामान्यापर्यंत पोहोचवायची. ज्या खुर्चीवर माझी प्रतिमा आहे, ज्या खुर्चीवर मी बसतो आहे, ज्या खुर्चीमुळे माझं भविष्य आहे, ज्यामुळे लोक मला ओळखतात, ज्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो, त्या खुर्चीला मी खरोखर न्याय देतो का? हा केवळ एक विचार मला स्वतःला करायचा आहे. मला कोणाला जबाब नाही द्यायचा आहे, किमान मला स्वतःला एक जबाब द्यायचा आहे की मी माझ्या खुर्चीशी प्रामाणिक आहे का? मी जनतेशी प्रामाणिक आहे का? मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे का? मी लोकांना दिलेले आश्वासन पाळतो का? मी लोकांना दिलेला वेळ पाळतो का? मी माझ्या कार्यालयाला दिलेला वेळ पाळतो का? बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. जर तुम्हाला स्वतःला समाधानी व्हायचं असेल, कार्यालयाला समाधानी ठेवायचं असेल, लोकांना समाधानी ठेवायचं असेल, तर एकच विनंती की फक्त आणि फक्त लोकसेवक समजून काम करा, जनतेचा सेवक समजून काम करा. निश्चितपणे लोक तुमच्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद.